नमस्कार, मी वैशाली आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। तर कमीत कमी खर्चामध्ये घर कसं ऑर्गनाइज करायचं किंवा जसं की नॉन मॉड्युलर घर जे असेल ते त्यासाठी ट्रॉलीज वगैरे किंवा हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये ड्रेसिंग किंवा कुठल्याही प्रकारचं कपाट वगैरे किंवा कबर्ड वगैरे नसेल तर काही गोष्टी कशा ठेवायच्या, कशा ऑर्गनाइज करायच्या आणि कमीत कमी खर्चामध्ये, कारण सगळ्यांनाच खर्च हा परवडणारा नसतो किंवा सगळ्यांच्या बजेटचा नसतो। त्यामुळे सगळ्यांना परवडेल असं कमीत कमी खर्चामध्ये जे काही मिडल क्लास लोक जे असतात ते अशा प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवू शकता किंवा तुम्हालाही ज्यांना कुणाला अशा म्हणजे वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी अशा कमीत कमी ऑर्गनायझर घ्यावेसे वाटत असेल किंवा म्हणजे त्याचा वापर करावा वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या नक्की उपयोगाचा येईल। एकदम कमी खर्चामध्ये उत्तम असं म्हणजे व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी अशा बसेल किंवा ठेवता येईल अशा प्रकारे आपण आज पाहणार आहोत। तर बघा, असं एक प्लास्टिकचं कंटेनर वगैरे सगळ्यांकडेच असते, तर त्यामध्ये आपण अशा प्रकारे बेलन किंवा आपले जे काही तुपाचा डब्बा असेल किंवा जी तेलाची कॅन असेल, हे जे असतात ते प्रत्येक वेळेस आपण त्याला हात लावत असतो आणि ऑइली होत असते आणि ते इकडे तिकडे जर ठेवलं तर पसाऱ्यासारखं दिसत असते। त्यामुळे हे जर एखाद्या अशा एखाद्या टोपलीमध्ये किंवा अशा एखाद्या ठिकाणी जर ठेवले तर खूप छान आणि व्यवस्थित एका जागी राहील। तसंच दुसऱ्या प्रकारे ही जी प्लॅस्टिकचं एखादी जी आपण टोपली पण म्हणू शकता किंवा एखादी प्लॅस्टिकची जे हे असतात बास्केट वगैरे असतात, त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे आपल्याकडे वेगवेगळ्या लोणच्याच्या बरण्या असतात। आता इथे मी प्लॅस्टिकच्या घेतलेल्या आहे, कोणी चिनी मातीच्या किंवा काचेच्या पण घेऊ शकतात। तर आता माझ्याकडे या प्लॅस्टिकच्याच बरण्यामध्ये ठेवलेलं आहे। तुम्ही म्हणाल की प्लॅस्टिकच्या बरण्या वापरू नये, पण एकदमही आम्ही आमच्या बजेटनुसार आम्ही ते वापरतो आहे आणि तेच मी आता तुम्हाला दाखवत आहे। एखादी काचेच्या भरण्या महाग असतात आणि या प्लास्टिकच्या भरण्या ज्या असतात त्या स्वस्त असतात किंवा या आम्ही घेतलेल्या पण नसेल, इकडनं तिकडनं आपण ज्या म्हणजे कुठल्या वस्तू आणत असतो तेव्हा त्यामध्ये ज्या मिळतात त्याच भरण्यांचा आम्ही वापर केलेला आहे। तर आपण बघू शकतो किंवा आपण जेव्हा जेवण करायला बसतो तेव्हा आपल्या घरी खूप सारे मेंबर असतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायची असतात। तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस उठताना वगैरे किंवा देताना त्यांना आपल्याला कंटाळा येतो। तर अशा प्रकारे जर एका ठिकाणी जर आपली लोणच्याच्या बरण्या जर एखाद्या अशा कंटेनरमध्ये किंवा एखाद्या बास्केटमध्ये जर आपण ठेवून दिल्या तर त्या दिसायला पण व्यवस्थित दिसतील, पसारा दिसणार नाही बरण्यांचा आणि आपल्याला जेव्हा केव्हा लोणचं खावं वाटलं तर सगळ्यांच्या इच्छेनुसार आपण ते देऊ शकतो त्यांना त्वरित। कारण की जर आपल्याला वेगवेगळे लोणचे खायचे असेल तर आपल्याला पण कंटाळवाणं वाटतं की प्रत्येकाला वेगवेगळं लोणचं काढून देणं। जर अशा प्रकारे एखाद्या बास्केटमध्ये जर आपण ती सगळ्या लोणचेच्या बरण्या ठेवल्या तर आपण लगेचच एखाद्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये पण काढून घेऊन सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची लोणची पण खाता येईल आणि आपल्याला एका वेळेसच घेता येईल आणि त्याची चिकटपणा पण इकडे तिकडे जाणवणार नाही। तर कशी तुम्हाला आवडली का नाही ही टिप नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर अशा प्रकारे आपल्या घरातील सॉक्स वगैरे जे काही सगळं असतं ते रुमाल्स वगैरे, जेंट्स सॉक्स, छोटे मुलं असतील किंवा हँड ग्लोव्ज असतील, हे सगळे जे आहे ते आपण इकडे तिकडे अस्ताव्यस्त टाकून ठेवतो। आणि तुम्हाला माहिती आहे 2 जरी मुलं असेल किंवा 1 जरी मुलं असेल तरी त्यांना भरपूर असे सॉक्सचे पेअर असतातच किंवा जेंट्सला पण 2-3 पेअर पाहिजेच असते किंवा रुमाल वगैरे असतात त्या पण भरपूर प्रमाणात असतात। तर त्या आपण जर विदाऊट मॉड्युलर आपलं घर असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कबर्ड वगैरे आपल्या घरी नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा एखादा प्लॅस्टिकचा डब्बा किंवा तुम्ही बॉक्स म्हणू शकता किंवा आपल्या घरच्या घरी पण आपल्याला बनवता येतात खूप साऱ्या आयडियानी क्रिएटिव्हिटीनी छान दिसण्यासाठी। त्याला आपण प्लॅस्टिक पेपर वगैरे रॅप करून किंवा कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे देऊन छान असे कंटेनर पण आपण तयार करू शकतो। यूट्यूबवरती भरपूर अशा आयडियाज माझ्या काही मैत्रिणींनी दिलेल्या आहेत, तर ते बघून पण तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात। तर पण माझ्याकडे हा जो बॉक्स आहे तो आता भरपूर दिवसापासून आहे, तर मी तोच वापरून राहिलेली आहे। यामध्येच मी सगळे रुमाल्स वगैरे, नॅपकिन, जे काही सॉक्स वगैरे असतात ते त्यामध्ये मी व्यवस्थित घड्या घालून ठेवत असते, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा प्रत्येकाचा रुमाल जो आहे, छोट्या मुलाचे असो किंवा आपले असो, सॉक्स वगैरे सगळे जे असतात आमचे ते सगळे एकाच बॉक्समध्ये सगळे बसलेले आहेत। तर मी त्याच बॉक्सचा वापर करत आहे, अजूनपर्यंत मी बदलवलेला नाही आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे बॉक्सचा वापर करू शकता।
या बॉक्सला जे आहे त्याला झाकण पण आहे, म्हणजे ते लॉक पण छान प्रकारे करून ठेवता येतात. त्यामुळे कसं अस्ताव्यस्त दिसणार नाही आणि छोट्या मुलांनी जरी काढले तरी इकडे तिकडे पडून वगैरे दिसणार नाही. तर तुम्ही अशा प्रकारे या बॉक्सचा यूज करू शकता, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला एकाच जागी मिळेल. इकडे तिकडे शोधाशोध करावा लागणार नाही आणि ऐन वेळेवर तुमची धावपळ पण होणार नाही, कारण सकाळच्या गडबडीमध्ये सगळ्यांना धावपळ असते. ती धावपळ म्हणजे अतिशय तारेवरची कसरत असते, कारण की कसं आहे, प्रत्येकाला सकाळी जाण्याची, बाहेर जाण्याची, कुणाला जॉबवर जाण्याची, कुणाला जिमवर जाण्याची किंवा कुणाला वॉकला जायची, पण सगळ्यांना सॉक्स आणि रुमालची जी आहे ती गरज पडतच असते. त्यामुळे ते एकाच जागी असणं खूप गरजेचं आहे. तर आता बघा, हे जे आपला हे ते कॉस्मेटिक्सचा बॉक्स आहे. तर कॉस्मेटिक्स ठेवण्यासाठी तुमच्याकडे जर ड्रेसिंग टेबल नसेल, माझ्याकडे ड्रेसिंग टेबल नाही आहे, तर मी अशा प्रकारे प्लॅस्टिकचे ट्रे येतात मार्केटमध्ये विकायला, तर त्या प्रकारचे मी ट्रे जे आहे ते घेऊन आणलेले आहे, विकत आणलेले आहे. आणि त्या ट्रेमध्ये मी अशा प्रकारे सगळ्या ज्या वस्तू आहे ऑर्गनाईज करून ठेवत असते. म्हणजे मुलगा असो का मिस्टर असो किंवा आपण असो, जेव्हा केव्हा आंघोळ करून आलो किंवा जेव्हा केव्हा आपल्याला कुठं जाण्यासाठी तयार व्हायचं आहे, त्यावेळेवर आपण प्रत्येक वस्तू जी आहे आपल्याला हाताशी लागते, तेव्हाच त्या वस्तू ज्या आहे ते एकाच ट्रेमध्ये मिळतात. त्यामुळे मी अशा प्रकारचा ट्रे जो आहे म्हणजे अशा प्रकारच्या ट्रेमध्ये मी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची धावपळ होत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे माझा वेळ वाचतो. मुलगा असो वा मिस्टर, त्यांना सगळ्या गोष्टी हाताशी असतात. त्यामुळे ते मला सारखे ओरडत बसत नाही की माझं तेल कुठे आहे, कंगवा कुठे आहे, की काय कुठे आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या तिथंच एका जागी मिळत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही पण ऑर्गनाईज करून ठेवू शकता. त्यामुळे कसं अस्ताव्यस्त असा पसारा दिसणार नाही आणि सगळ्या गोष्टी हाताशी मिळेल. आपल्याकडे असं आपण लूज पावडर वगैरे यूज करत असतो, तर असे बॉक्सेस असतातच आपल्याकडे. तर त्या बॉक्सचा पण तुम्ही काही ना काही करण्यासाठी किंवा अशा डब्याचा जो वापर आहे, काही ना काही बारीक सारी आपल्याकडे खूप साऱ्या ज्वेलरी असो, छोटे छोटे इयरिंग्स असो, अशा हँडपिन असो किंवा अशा क्लिप्स वगैरे किंवा आपल्या टिकटॉक पिन वगैरे असो, त्या तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. त्यामुळे कसं होईल, तुमच्या ज्या पिन्स वगैरे किंवा जे काही तुमचे छोटे छोटे इयरिंग्स असेल ते इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडून दिसणार नाही. कारण बायकांना खूप सवय असते काढले की कुठेही ठेवायचं, मग एक पेअर त्याचा इकडे तर एक इकडे असं अस्ताव्यस्त टाकलेलं असतं. त्यामुळे तुम्ही अशा बॉक्सचा यूज करू शकता. याला थोडं डेकोरेट पण करू शकता. सध्याच्या मी गडबडीमध्ये मी त्याला काही डेकोरेट वगैरे केलेलं नाही आहे. मी अशाच प्रकारे यूज करत आहे. बघू, आपण वेळ मिळाला तर नक्की त्याला डेकोरेट वगैरे करण्याचा प्रयत्न करू. आता नवनवीन आयडिया जे आहे ते आपल्याला शेअर पण करायचे आहे आणि घर ऑर्गनाईज करण्यासाठी किंवा घर छान दिसावं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित दिसावं, यासाठी प्रत्येक गृहिणी जी आहे झटपटत असते. पण कसं होते, कधी त्यांच्या वेळेनुसार किंवा प्रत्येक वेळेस पैसा किंवा प्रत्येक गोष्टीला पैसा पण लागत असतो. आपण घरच्या घरी डेकोरेट करायचं म्हटलं तरी मार्केटमधून कलर आणणे आहे, कोणत्या लेस आणणे आहे किंवा कुठले कापड वगैरे लागेल ते आणणे आहे. तर त्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. त्यासाठी पैसे पण लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता तुम्ही जे आहे ते किचनमधले आपले जे तुम्हाला चाकू किंवा ब्रश, कात्री किंवा कैची, हे सगळं आपण एखाद्या अशा प्रकारचा कप जो आहे तो आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये मिळू शकते. तर तुम्ही अशा प्रकारे त्याचबरोबर अशा ट्रेमध्ये तुम्ही किचन नॅपकिन पण ऑर्गनाईज करून ठेवू शकता. अशा प्रकारे आजच्या टिप्स आहे, तर तुम्हाला नक्की आवडल्या असतील. प्लीज लाईक